नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलो आहे लालबागला, चिंचपोकली स्टेशनच्या अगदी लेफ्ट साइडला आपण आलोत ना, तर इथे आपल्याला पाहायला भेटेल नितेश आर्ट्स, ज्यांच्याकडे दशामाच्या मूर्त्या आहेत। तर मित्रांनो, आता जसं की ना 3 ऑगस्ट येतो आहे, तर वारकरी समाजाचं दशामाचं पूजन असतं। तर हे पूजन 10 दिवसाचं असतं, जसं आपलं गणपतीचं असतं। तर जसं आपलं श्रावणची सुरुवात होते ना, त्यांची श्रावणची सुरुवात त्या तारखेपासून होते। तर आता आपण ह्या मूर्त्या इथे एक्सप्लोर करणार आहे। तर हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पहा, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, हा आहे ना चिंचपोकलीचा ब्रिज आहे, जो खाली येतो, आणि इथे पाहू शकतात हा येल्लो कलर मध्ये मंडप बांधलेला आहे। तर इथेच आपण आतमध्ये जाणार आहे नितेश आर्ट्स म्हणून, ज्यांच्याकडे दशामाच्या मूर्त्या भेटतात। तर इथे पाहू शकतात नितेश आर्ट्स म्हणून हे दुकान आहे। एक्झॅक्टली त्याच्या बाजूला मुत्री आहे आणि समोरच्या साईडला SS हेअर ड्रेसर आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि मूर्त्या पाहूया। नमस्कार, माझं नाव नितेश नारायण कांबळे। आपलं शॉप आहे नितेश आर्ट म्हणून, चिंचपोकली स्टेशनच्या इथे लेफ्ट साईडला तुम्ही आलात, मुतांच्या बाजूला आपलं शॉप आहे। आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे हे जे काठीवाडी लोक येतात, ते काठीवाडी लोकांचा आता फेस्टिवल आहे दशामाता म्हणून। ते आता 3 ऑगस्टला, म्हणजे आपण जसं मराठी संस्कृतीचा श्रावण म्हणून प्रारंभ होतो, तसं त्या लोकांचा श्रावण म्हणून त्यांची देवी बसली आहे। आपल्या गणपती बाप्पांच्या अगोदरचं हे असतं। तर आपल्याकडे तुम्ही बघू शकता 1 फुटाची मूर्ती आहे, 1 फुटाची मूर्ती, परत 1.5 फुटाची आहे, परत ही त्यांचं प्रॉपरली जे तिकडचं मीनावाडा म्हणून मंदिर आहे, ते तिकडची मीनावाडा मंदिर म्हणून 2 फुटातली देवी आहे। ते मीनावाडा म्हणजे तिकडे, आणि ह्या उंटाची हे देवीचं फक्त उंट हे असतं, स्वान असतं। जसं आपलं वाघ असतो, सिंह असतो, तसं ह्या लोकांचं उंट म्हणून स्वान आहे। तर इथे आपल्याला देवीचे वेगवेगळे रूप पाहायला भेटतील, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत। जसे की ही एक पोज बघू शकतात, दगडावर बसलेली आहे, बाजूला उंट आहे। तर सर्व देवींच्या बाजूला तुम्हाला ना उंट बघायला भेटणार। तर तसंच इथे बघू शकतात, इथे जास्वंदीचं फूल आहे, पाठी सनफ्लावरचं फूल आहे, आणि सुरेख कलर दिलेले आहे पाहू शकतात। आणि हे सगळ्या POPचे आहेत की पीओपी? हे मातीमध्ये नाही जास्त करून POPच असतात। ओके। तसंच आपला 10 दिवसांचा सण असतो, त्या आपला कसा नवरात्र असतो, बरोबर, तसा त्या लोकांचा 10 दिवस म्हणून सण असतो। ओके। तर 3 तारखेपासून ह्यांचा हा सण सुरुवात होणार आहे। तर इथे बघू शकतात ही उंटाची गाडी आहे, त्याच्यावर देवी मा बसलेली आहे। तसंच इथे पण बघू शकतात, खूप सुंदर। ही किती फुटाची आहे मूर्ती? ही 1 फुटाची आहे। ओके। तसेच ही बघू शकतात, ही गिटारवर आहे। तसंच इथे पण बघू शकतात सूर्यफूल दाखवलंय, उंट दाखवलंय, आणि देवी मा दाखवली आहे। सेम आहे, फक्त कलर कॉम्बिनेशन थोडं वेगळं केलं आहे। तसंच इथे मोर दिलेला आहे, तरी पण इथे बघू शकतात उंट आहे। तसंच वरती पण काही मूर्त्या आहेत। या किती फुटाच्या आहेत वरच्या? 2 फूट, 2.5 फूट, 1.5 फूट। ओके। तर पाहू शकतात, तर 1 फुटापासून आपल्याकडे मूर्त्या आहेत। 1 फुटापासून आपल्याकडे 2.5 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत। ओके। आणि यांची स्टार्टिंग रेंज काय आहे? 1 फुटाची तुम्ही स्टार्टिंग रेंज आपल्याकडे 2000 पासून स्टार्टिंग रेंज आहे। ओके। ते आपल्याकडे 7000 रुपयापर्यंत प्राइस आहे टोटल, 2.5 फुटापर्यंत। आणि आपण मुंबईमध्ये डिलिव्हरी वगैरे देतोय का? हो, कुठे पण, ओके, ऑल इंडिया कुठे पण। ओके। आणि जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर? आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 9892107795। तर आपण हा नंबर डिस्प्लेला सुद्धा देणार आहे, तसं डिस्क्रिप्शन मध्ये पण मेन्शन करणार आहे। त्याचबरोबर त्यांचा ऍड्रेस सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि स्क्रीनवर देणार आहे। तर तुम्ही नक्की यांना संपर्क साधा आणि यांच्याकडनं ह्या मूर्त्या बाय करा। 3 तारखेपासून आपल्या देवे गेल्यानंतर आपले परत गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। गणपती बाप्पांचे पण आपण पाहिजे असेल तुम्ही गणपती बाप्पांसाठी पण इथे बुकिंग करण्यासाठी व्हिजिट करू शकता। त्यानंतर आपल्या अंबा माता पण आपल्याकडे भेटत आहेत, त्या पण भेटणार आहेत, त्यासाठी पण तुम्ही व्हिजिट करू शकता इथे। ओके। तर बघितलात तुम्ही, जसं त्यांनी मेन्शन केलं की आता दशामाचे 3 ऑगस्टला जसं की सण आहे त्यांचा, तर ह्या मूर्त्या गेल्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्त्या येणार आहेत, आणि मग तुम्ही त्या सुद्धा बुकिंग करायला इथे येऊ शकता। आता ह्या गणपतीच्या मूर्त्या ज्या येणार आहे, POP येणार आहे की शाडू मातीच्या? दोन्ही पण येणार, POP पण येणार आहे, शाडू माती पण येणार आहेत, आणि आपला पेपर लगदा जो बोलतात इको फ्रेंडली, त्या इको फ्रेंडलीच्या पण मूर्त्या आपल्याकडे येणार। ओके। आणि आता जसं नवरात्रीमध्ये ज्या मूर्त्या बनवतात ते सुद्धा तुम्ही बनवतात म्हणाले, तर त्या सुद्धा शाडू मातीच्या वगैरे बनवतात? शाडू मातीच्या पण बनतात आणि POPच्या बनतात। जास्त करून त्या पेपर लगदाच्या नाही बनत, अष्टभुजा असतात, त्यामुळे ते नाही जमत। करेक्ट। तर बघितलात तुम्ही, जसं आता भाऊनी सांगितलं की ते देवीची ऑर्डर सुद्धा घेतात। तर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही आतापासून त्यांच्याकडे ऑर्डर देऊ शकतात आणि आपली देवी सुद्धा बुक करू शकतात। तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। आता मी काही मूर्त्या तुम्हाला दाखवून देतोय। थँक्यू दादा। धन्यवाद।
नमस्कार मित्रांनो, तर अशा प्रकारे आता आपण आहे ना नितेश आर्ट्स हे एक्सप्लोर केलेलं आहे. तर इथे खूप सुंदर अशा दशामाच्या मूर्त्या आहेत. तर जसं आता 3 ऑगस्टला दशामाचा सण आहे, तर तुम्ही नक्की इथे या आणि मूर्त्या बुक करा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.